आता तुम्हीच बोला रणवीरराजे, पुढे कसं काय करायचं? हे फक्त साईमा ठरवू शकतात, कारण हा अधिकार त्यांचा आहे. माफ करा हा, थोडं महत्त्वाचं काम होतं. साईमा, मला असं वाटतं आता आपण लग्नाची बोलणी करायला हरकत नाही. अहो, आम्हाला हे लग्न मान्य आहे हे आम्ही यापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे ना. त्यासाठी वेगळी बोलणी कशाला हवी? आमच्या राजघराण्यात नव्यानं प्रवेश करणाऱ्या सुनेला हे कंगन देण्याची आमची प्रथा आहे. तेव्हा हे कंगन आमच्या सुनबाईंना द्या आणि लग्न ठरलं असं समजा. साईमा, म्हणजे खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही म्हणजे तुम्ही पण टेन्शनमध्ये दिसताय आणि प्रियदर्शनी वहिनी पण जरा. नाही तसं काय नाही. अहो, लग्न लवकर व्हावं अशी त्यांची आणि आमची इच्छा होती, म्हणून आम्ही घाई करतोय. अगदी बरोबर. लग्नाची तारीख ठरली ना की आम्ही तुम्हाला लगेच कळवू. साईमा, मला वाटतं आता लग्नाबद्दल बोलण्यासारखं काही शिल्लक नाही. म्हणजे आम्ही निघू शकतो आता. बरं, येऊ आम्ही. नमस्कार. 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 या ना. या. थँक्यू. साईमा, प्रियदर्शनी तुम्हाला कशासाठी बाहेर घेऊन गेल्या? विक्रमादित्यांचं लग्न आम्ही त्यांच्या मनाविरुद्ध ठरवतो आहोत आणि हे चुकीचं आहे हे सांगण्यासाठी म्हणून त्या आम्हाला बाजूला घेऊन गेल्या होत्या. काय गरज होती तुम्हाला असं वागायची? आता काय चुकलं आमचं? पुन्हा तोंड वर करून आम्हालाच विचारताय? तुम्ही जर तुमच्या रागाचं कारणच सांगितलं नाही तर आम्हाला कसं कळणार आमचं काय चुकलंय ते? लग्नाची बोलणी करायला आलेल्या पाहुण्यांसमोर तुम्ही साईमाना घेऊन बाहेर का गेलात? त्यांचा गैरसमज झाला आमच्याबद्दल. जाताना विचारलं त्यांनी आम्हाला काही प्रॉब्लेम आहे का म्हणून. अहो, इतक्या दिवसांनी इतकी चांगली घटना घरात घडते, ती तुम्हाला पाहवत नाही? विक्रमादित्यांचं असं त्यांच्या मनाविरुद्ध लग्न करणं ही तुम्हाला चांगली घटना वाटत असेल तर आम्ही सहमत नाही आपल्याशी. खरं तर आम्हाला पाहुण्यांसमोर येऊन त्यांना स्पष्टपणे सगळं खरं खरं सांगायचं होतं की हे लग्न विक्रमादित्यांच्या मनाविरुद्ध घडतंय. जे आपल्या लाडक्या लेकीची बोलणी करायला आपण इथे आला आहात ते लग्न आपण करू नये, कारण विक्रमादित्यांचं प्रेम आहे देवयानीवर. बरं झालं तुम्ही खरं बोलण्याची चूक केली नाहीत ते. पण एक गोष्ट सांगून ठेवतो, यापुढे या प्रकरणापासून स्वतःला थोडंसं दूरच ठेवा, कारण पुन्हा जर अशी चूक तुमच्याकडून घडली तर तुम्हाला शिक्षा देण्याची दयामाया दाखवण्याची चूक आमच्याकडून अजिबात होणार नाही. तुम्हीच म्हणाला होतात ना साक्षी वडिलांची जागा चालवणार म्हणून. बघा आता तेच करतेय. बाप गायब झाला, आता ही सुद्धा गायब होईल. बरोबर आहे, यात तिचा काहीच दोष नाही. पोलिसांच्या बोलण्याला फसली आणि त्या राजला पकडून द्यायला निघाली. राज कसला मेला अतिरेकी आहे. काय हो, तिला साधं सुद्धा कळत नाही का? यातून आता खरं तर तिला जामीन मिळाला होता. या केसमधून कायमचं कसं सुटता येईल याचा विचार करायचा सोडून ती पुन्हा त्याला भेटायला गेली. अभिलाषा, हा, आता तुम्ही मला हेच म्हणाल, अभिलाषा तू नको काळजी करूस. खरं तर साक्षीच्या या कामाचा तुला अभिमान वाटला पाहिजे. ती आपल्या घरासाठी, देशासाठी, प्रेमासाठी शहीद व्हायला निघाली. आज जय दादा असायला हवा होता. साक्षी जर सही सलामत यातून सुटली ना तर आपल्यासाठी मोठा प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे. या दोन बहिणींच्या पराक्रमांमुळे शारदा सदनच्या बाहेर पोलीस पहारा होता. मला तर वाटतंय यापुढे स्वयंपाक करायला सुद्धा पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. या देशमुखांचे ना मेणाचे पुतळे बनवून म्युझियम मध्ये ठेवायला हवं.
आणि खाली ना पाटी लिहून ठेवायला हवी. प्रत्येक वेळी मूर्खासारखे निर्णय घेणारं कुटुंब. देशमुख कुटुंब. आदित्यराजे, तुम्हाला एक बातमी द्यायची आहे. बोला. साईमानी तुमच्या लग्नाचा निर्णय घेतलाय. काय? हो. आणि ही बातमी तुम्हाला सांगायची जबाबदारी त्याने आमच्यावर सोपवली आहे. आम्हाला माहिती आहे तुम्हाला तुमचे निर्णय दुसऱ्या कोणी घेतलेले आवडत नाहीत, पण आम्ही फक्त आमच्या सूचनांचं पालन करतोय. एक गोष्ट सांगतो, स्थळ चांगलं आहे, मुलगी राजघराण्यातली आहे. बस भाई असं. तुम्हाला काय वाटलं साई माणसं नाव पुढे करून तुम्ही आम्हाला ही गोष्ट सांगाल आणि आम्ही ऐकू? नाव साई माणसं असलं तरी सुद्धा या पाठीमागे तुमचा हात आहे हे न कळण्या इतपत आम्ही भोळे नाही आहोत. आमच्या आवडीनिवडीपेक्षा सुद्धा देवयानीशी आमचं लग्न होऊ नये म्हणून तुम्ही खेळलेला हा नवीन डाव आहे. हा निर्णय साई माणसाचा आहे, आमचा नाही. ठीक आहे, मग आम्हाला यापुढे जे काही बोलायचं आहे ते आम्ही साई माणशी बोलू. ठीक आहे, तुमचे निर्णय तुम्ही घ्या. हा, पण वडीलकीच्या नात्याने आणि साईमांची काळजी वाटते म्हणून एक गोष्ट सांगू इच्छितो. साईमांनी त्यांना शब्द दिलेला आहे आणि जर तुम्ही नाही म्हणालात तर त्यांना धक्का बसेल. आणि मला वाटतं आपण साईमांना जपायला हवं. आपल्याला त्यांची गरज आहे. आई, गणपती घरात येणार म्हटल्यावर किती उत्साह असतो ना. सजावट, आरत्या, प्रसाद, वाव काय मजा येते. आई, तांदळावरनं आठवलं, यावेळी तुझ्याकडनं मी मोदक करायला शिकणार आहे. हा, शिकवशील ना? हो, शिकवेन की. अगं पण ते गणपती आल्यावर. देव, तुला यादी दिली होती मी साहित्याची, ते आणलंच का सगळं? अगं आता 2 दिवस राहिले गणपती यायला, काही तयारी नाही माझी अजून. आणि नेमकं यावेळी हरताळका पण त्याच दिवशी. मला तर काही सुचतच नाही बाई, कसं सगळं होणार आहे. आई आई अगं किती विचार करते सगळ्याचा. काका गेलाय ना बाजारात, तो आणेल सगळं साहित्य, तू नको काळजी करू. हो ग. पण आई, हरताल काही त्याच दिवशी म्हणजे आपला तर उपवास असेल ना. हो, मग आपल्याला मोदक नाही खाता येणार त्या दिवशी. अगं मग काय, आपण दुसऱ्या दिवशी खायचे मोदक. हा हा, पण आई, साक्षी नाही ऐकणार हा. साक्षी त्याच. अगं लक्षातच राहत नाही की साक्षी इथे नाहीये. गणपती घरात येणार आणि साक्षी नाही, असं पहिल्यांदाच होत आहे नाही. काय उत्साह असतो तिला. रात्र रात्र जागून आरास काय करेल. गणपतीची निम्मी अर्धी तयारी तर साक्षीच करायची, काही सांगायला लागायचं नाही तिला. साक्षीशिवाय गणपती कल्पनाच नाही सहन होते. कशी असेल माझी पोर. आई, खरं तर मी तिला जाऊ नको असंच म्हणत होते, पण नाही ऐकलं माझं, स्वतःच खरं केलं. काय करत असेल कोण जाणे. आई, साक्षी येईल लवकर, तू नको काळजी करूस. आई, ती सुखात नसली ना तरी सुखरूप नक्की असेल. पटतंय का मला तुझं, पण तरी कुठेतरी शंकेची पाल मनात चुकचुकतेच. आई, आता गणपती येणार आहेत ना घरात, बघ तू सगळं अगदी व्यवस्थित होईल. तू म्हणतेस तसंच होऊ दे. अगं, बहिणींनी गणपतीच्या सामानाची यादी करायला सांगितली आहे. त्या अभिलाषा एकदा बघून घे ना,
त्यामुळे चुकून काही माझ्याकडनं राहिलंच असलं तर. वस्तू कसल्या मोजताय? किमतींचा विचार करा. महागाई किती वाढली आहे. अभिलाषा, तू यादी बघतेस? तुमच्या वहिनींनी तुम्हाला यादी बनवायला सांगितली आणि तुम्ही बसलात बनवायला. 4 पैसे त्यांनी नको का खर्च करायला? तुमच्या भांडणांमधून तुम्ही गणपतीलाही सोडणार नाही आहात का आता? प्रश्न गणपतीचा नाहीये. गणपतीवर माझी सुद्धा श्रद्धा आहे. म्हणून तर या वेळेला मी मूर्ती मोठी आणायची ठरवली. आता हे काय नवीनच डोक्यात आलं तुझ्या? अहो, आपल्या शाहूला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळतंय ना, म्हणून म्हटलं यावर्षी गणपती दणक्यात आणूया. प्रश्न पैशाचा नाही हो, श्रद्धेचा आहे. आता गणपतीच्या श्रद्धेसाठी त्यांनी 4 पैसे खर्च करायला नको का? अभिलाषा, तू आता पैशाच्या जोरावर श्रद्धेचं मोजमाप करणार आहेस का? आणि बघ, घरातल्या सगळ्यांसमोर सतत पैशाचा विषय काढून ना या गणपतीच्या दिवसात वातावरण बिघडवू नकोस. द्या ती यादी इकडे. मीच घेऊन येते सामान. पण लक्षात ठेवा, जो गणपतीची मनापासून पूजा करतो ना, त्यालाच गणपती पावतो. काय झालंय? टेन्शनमध्ये काय असेल एवढा? नील भैया, आम्हालाही लवकरच तुमच्यासारखं घर सोडावं लागलं. का काय झालंय? भैया साहेब आणि साईमा आजकाल आम्हाला सतत इमोशनली ब्लॅकमेल करत असतात. पण का? त्यांची अशी इच्छा आहे की आम्ही देवयानीच्या ऐवजी राजघराण्यातल्या एखाद्या मुलीशी लग्न करावं. त्यांनी आमचं लग्न फक्त ठरवलंच नाहीये नील भैया, तर लग्नासंबंधी प्राथमिक बोलणी सुद्धा केली. त्यामुळे आम्हीही घरातनं बाहेर पडण्याच्या तयारीत आहोत. मला कळत नाही विक्रम, मला खरंच कळत नाही. जेव्हा आपण नवीन नाती जोडायचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपली जुनी नाती आपल्यापासून का दुरावतात? प्रेमात पडणाऱ्यांच्याच वाट्याला नेहमी दुःख काय त्यांना हेच कळत नाही विक्रम. ते काही असो, आम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे असंच आम्हाला वाटतं. नाही विक्रम, काही गडबडीत कुठलाही निर्णय घेऊ नकोस आणि शेवटपर्यंत कुठलंही नातं तुटणार नाही याची काळजी घे. नाहीतर आमच्यासारखंच आयुष्य तुझ्याही वाट्याला यायला वेळ लागणार नाही. विक्रम, आम्ही राजशिर्के असल्याचा अभिमान वाटण्यापेक्षा आम्हाला रागिणीसारखी जीवनसाथी मिळाली याचं जास्त समाधान आहे. पण आमचं समाधान जर का त्यांनी समजून घेतलं असतं तर जास्त बरं झालं असतं. पण नाही विक्रम, आमच्या दोघांचीही इच्छा नसताना केवळ त्यांच्या समाधानासाठी आम्हाला घर सोडावं लागलं होतं. तीच वेळ आमच्या आणि देवयानीच्या बाबतीतही येईल असंच आम्हाला वाटतंय. घर सोडल्यानंतरचं दुःख काय असतं हे तुमच्याकडे बघून लक्षात येत आहे भैया आमच्या. पण आमचा तुम्हाला शब्द आहे, शेवटपर्यंत आम्ही घर न सोडण्याचाच प्रयत्न करू. समजा नाही जमलं तर मात्र विक्रम भाऊजी, कसला एवढा विचार करताय? वहिनी, या घरामध्ये आमच्या बाबतीत जे परस्पर निर्णय घेतले जात आहेत त्याची तुम्हाला कल्पना असेलच. या घरात सगळेच निर्णय नेहमीच परस्पर घेतले जातात आणि ज्या माणसाच्या बाबतीत निर्णय घेतले जातात त्या माणसाच्या मनाचा कधीच विचार केला जात नाही. आम्हाला सवय झाली या गोष्टीची.
तुमच्या बाबतीत काय घडलंय? साईमा आमचं लग्न परस्पर ठरून मोकळ्या झाल्यात वहिनी. मग तुम्ही काय विचार केलात? आम्ही फक्त देवयानीशीच लग्न करणार आहोत. त्यात दुसरा विचार काय करायचा? साईमांच्या निर्णयाविरुद्ध जाणं इतकं सोपं नाहीये भाऊजी. त्याचे परिणाम काय होतील याचा विचार केलात तुम्ही? काय होतील? वेळप्रसंगी आम्ही घर सोडून जाण्याची सुद्धा तयारी ठेवली. भाऊजी प्लीज, घर सोडून जाण्याची भाषा बोलू नका तुम्ही. वहिनी, अशा परिस्थितीमध्ये घर सोडण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय आमच्याकडे आहे असं वाटतं तुम्हाला? असाच विचार नील भाऊजींनी केला होता आणि ते घर सोडून गेले. त्याच दिवशी खऱ्या अर्थानं या घरापासून कायमचे तुटले ते. आणि आता तीच घर सोडून जाण्याची भाषा तुम्ही बोलताय. अशाने काय होईल भाऊजी? या घराचं घर पण कसं टिकून राहील? हा, अर्थात फक्त तुम्हाला सांगून काय उपयोग आहे, नाही? साईमा आणि रणवीर राजेंना कोण समजावणार? त्यांच्या समोर जर तुम्ही हा घर सोडून जाण्याचा विचार बोलून दाखवलात ना, तर त्या मागच्या तुमच्या भावना ते कधीही समजून घेणार नाही. वहिनी, त्यांनी जबरदस्तीने घेतलेल्या प्रत्येक निर्णयापुढे विवश होऊन तुम्ही तो निर्णय मान्य करत असाल, पण आम्ही नाही. बाबा हे मध्ये लावा. शाहू, बाबा इकडचं हो. शाहू मला कळतंय. बाबा हे बघा असं सेंटर. ए शाहू, तू एवढी बदललीस ना, मग तुझी आईची ती सारखी बडबड करण्याची सवय सोडून दे ना आता. लावा ना हे इथे बाबा. हे धरा, हे पकड. हा. कात्री कुठे आहे? हे कापणार कसं? जा कात्री घेऊन ये. ए देव देव हे पकड ना, मी आलेच कात्री घेऊन. हा देऊ दे का जरा. हा, हे धर, काय काढ. कापायचं? येस. धर, धर, हे पकड. देव काय झालं ग? कुठे हरवलीस? काय नाही, मला माहितीये साक्षीची आठवण येते ना. अगं तिच्या वाटणीची सगळी कामं मीच केलीत ना यावेळी, त्यामुळे तुझ्यापेक्षाही जास्त आठवण मला येते तिची. हो ना, बघ ना घर किती शांत शांत वाटतं ना. डोंट वरी देव, ग साक्षीची काळजी करायला गणपती बाप्पा आहेत ना. चला, झाली का तयारी? काय मकरंद, दरवर्षीप्रमाणे लावल्या ना माळा? हो. आता गणपती आणायला पाठ कुठे आहे? शाहू, आईला हाक मार ना, पाठ कुठे आहे? मॉम पाठ घेऊन ये ना. शाहू, तुझी आई ना अनंत चतुर्दशीपर्यंत तयार होईल कदाचित. तू जाऊन पटकन पाठ घेऊन ये, जा. दे दे दे, चल. चला चला बाबा, निघूया आपण. चला, यायचं? हो. चला आता आपण जाऊ. गणपती बाप्पा मोरया. हा, चला. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. वहिनी, हे आले हा गणपती घेऊन. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोला. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.